नव्या वर्षाला राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत। मनसैनिकांना त्यांनी भावनिक साथ घातलेली आहे। गेल्या 25 वर्षांमध्ये खूप काही बदललं, पण अनेक गोष्टी तशाच राहिल्या। इतर समस्यांवेळी जनतेला मनसेची आठवण येते, मात्र मतदानावेळी जनतेला मनसेचा विसर पडतो। ही गोष्ट वर्षानुवर्ष तशीच राहिल्याची खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे। पण महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले। निवडणुकीमध्ये जे घडलं ते विसरून जा आणि कामाला लागा, असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे। तर लवकरच मनसैनिकांशी सविस्तर बोलून व्यापक दिशा देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर नेमकं काय म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये पाहूयात। फेसबुक पोस्ट आहे ही। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा। 25 वर्षात जरी खूप काही बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्या आहेत। मुंबईसारख्या महानगरात मराठी माणसाला असुरक्षित वाटणं, या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणं, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणं। पण ठीक आहे, हे स्वीकारून आता आपण काही बदलांसकट पुढे जायला हवं। महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे। महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे। लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यामध्ये अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच। तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला लागायला सुरुवात करा। शुभेच्छा, असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे।